दरम्यान पहिल्याच पावसात पाण्यात गेलेल्या मुंबईच्या भूमिगत मेट्रोवरून सध्या राजकारण मात्र चांगलंच तापलेलं आहे. पाहूया. काल अनेकांच्या स्वप्नामध्ये आनंद दिघे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे. हो, एकनाथ कुठे आहे विचारलं. कुठे आहे तो एकनाथ. मुंबई ठाणे बुडालं, एकनाथ कुठे आहे. एकनाथ कुठे तर लांगुल चालन करण्यात अमित शहांचं. एकनाथ कुठे तर महाराष्ट्र दोह्यांच्या लांगुल चालनात. MMRDA एकीकडे लिखित स्वरूपामध्ये मुंबईत अन्यत्र दाटीवाटीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी मेट्रोची मागणी होत असताना सांगतं की कितीही सुरक्षित बांधली तरी भूमिगत मेट्रो सुरक्षित नाही असं एकीकडे लिखित स्वरूपात उत्तर देतं. तर दुसरीकडे मुख्यमंत्री जे आहेत हे त्यांना दबाव आणून मेट्रो ही यशस्वीच आहे आणि ही मला करून दाखवायचीच आहे अशा स्वरूपामध्ये ते हे कामकाज करतात आहे. त्यांचं एकंदरीत मुख्यमंत्री म्हणून काम करणं हे कुठेतरी सत्यनारायणातल्या पूजेतल्या साधू वाण्यासारखं एक प्रयत्न आहे. हा प्रयत्न हा निसर्गालाही मान्य नाही की काय असंही देखील या निमित्ताने म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तांत्रिक बाजू आहे आणि तांत्रिक बाजू सांभाळत असताना MMRDAच्या अधिकाऱ्यांनी सगळा विचार करूनच हा निर्णय घेतले असेल. कोस्टल रोडमध्ये आपल्यालाही कल्पना आहे की मरीन ड्राईव्हवरनं बांद्राला तुम्ही 12 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचू शकतात. त्यालाही बऱ्याच लोकांनी विरोध केला होता किंवा ती सुद्धा योजना चुकीची असे म्हणणारी लोक होती. त्यामुळे थोडंसं काम बाकी होतं, पण कुणाला कल्पना होती की पाऊस 15 ते 20 दिवस लवकरच येणार आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली. पण लवकरात लवकर प्रवाशांना कशा सुविधा देता येईल यासाठी मेट्रो प्रयत्न करते आणि त्या माध्यमातून आज आणि उद्या 2 दिवसामध्ये सगळी स्वच्छता होऊन लोकांना प्रवाशांना जी सुविधा देता येईल त्या सुविधा मेट्रोच्या माध्यमातून मिळणार आहेत. मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली होती. शहरातील भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणीच पाणी झालं आणि काहीच दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या मेट्रो स्थानकाचे अक्षरशः धिंडवडे निघाले होते. यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले तर केंद्रातल्या भाजप नेत्यांवरही हल्लाबोल केला. त्याला नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला तर खासदार संजय राऊत यांनाही एक प्रकारे इशारा दिला.